नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अंजली दमानी यांनी नवा एक खळबळजनक दावा केलाय आणि या दाव्यामुळे बीडच्या मस्साजोगमधील प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय. अंजली दमानी यांचा दावा असा आहे, दावा म्हणण्यापेक्षा माहिती अशी आहे की महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या कर्नाटक राज्यातील बसवकल्याण नावाच्या गावामध्ये काही मृतदेह सापडलेली आहेत. 3 मृतदेह सापडलेली आहेत आणि ही 3 मृतदेह ही अंजली दमानी यांच्या माहितीनुसार ही मस्साजोग हत्याकांडातील आरोपीची आहेत. त्यामुळे ती आरोपी मिळून येणार नाहीत असं अंजली दमानी यांना वाटतं. जे वाटतं ते अंजली दमानी या टीव्ही माध्यमांच्या समोर बोलतात. जरा बघून घ्या. होती त्याच्यात सुद्धा चौकशी झाली, पण साध्य काय झालं, कोणाला अटक झाली, कोण जेलमध्ये गेलंय, तर काहीही होत नाही. हे लोकांच्या डोळ्यात धूळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं. त्यातनं साध्य काही होत नाही. म्हणून जोपर्यंत ठिय्या आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही. यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही. माझ्याकडनं लिहून घ्या. बरं, अंजली दमानी हा दावा कशाच्या आधारावर करतात? तर त्यांना कोणीतरी एका व्यक्तीने फोन कॉल केला. त्या फोन कॉलच्या आधारावर ते कॉल त्यांनी रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्ड त्याने मीडियाला ऐकवला आणि मग दावा केला की 3 डेड बॉड्या या मस्साजोग प्रकरणातील आरोपींच्या आहेत. जरा तो फोन कॉल रेकॉर्ड तेही ऐकून घ्या. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. ऐकलत? म्हणजे मुळात अंजली दमानी यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा फोन कॉलचं रेकॉर्डिंग करावं का, ते केलं तर समोर आणावं का, हे सगळे विषय चर्चेच्या पलीकडचे आहेत मंडळी. यावर फार भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मर्जी है आपकी, आखिर फोन भी तो है आपका. मग माध्यमांनी अंजली दमानी यांचा धक्कादायक दावा, बसव कल्याणमध्ये मस्साजोगच्या आरोपींचे मृतदेह सापडले, 3 मृतदेह सापडले असं सांगितलं. बरं, हा जो माणूस दमानी यांना माहिती देतोय तो जरा काय बोलतोय तो पुन्हा एकदा तुम्ही ऐका, जरा नीट ऐका. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. ऐकलत? म्हणजे हा म्हणतोय की बसवेश्वर कल्याणला, कारण त्याला नावही सांगता आलं नाही, बसवेश्वर कल्याणला, बसव कल्याण आहे ते, त्या बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉड्या सापडल्यात, पण अजूक आपल्याला कन्फर्म माहीत नाही. ज्या अर्थी हा अजूक म्हणतोय त्या अर्थी हा लातूर किंवा परळीच्या आसपासच्या परिसरातला नागरिक असावा, कोणीतरी लातूर जिल्ह्यातलाच जास्त, कारण अजूक हा शब्द लातूर जिल्ह्यामध्येच वापरला जातो. तो अजून कन्फर्म नाही आहे आणि कन्फर्म नाही आपण अजून सांगायची नाही असं तो म्हणतोय. म्हणजे कन्फर्म नसलेली माहिती अंजली दमानी कन्फर्म होण्याच्या आधीच सांगतात. आता माध्यमांनी बातम्या दिल्यावर बसव कल्याणमध्ये कुठे कुठे 3 मृतदेह एकदाच सापडले याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. अर्थात मीडियामध्ये काम केलेलं असल्यामुळं त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या मीडियात लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी संपादक म्हणून काम केलं की बिदर, भालकी, बसव कल्याण या भागामध्ये मराठी दैनिकांचे प्रतिनिधी नेमण्याची पद्धत आहे. त्यामुळं या भागामध्ये अनेक पत्रकारांचा थेट परिचय असतो. या भागातल्या लोकांना आम्ही विचारलं की बाबा असे एकत्रित 3 मृतदेह सापडलेत का ह्या 2-3 दिवसामध्ये? नाही उत्तर आलं. बरं, त्यांना माहीत नसेल, कारण आजकाल पत्रकारांना माहीत असतंच असं नाही ना, म्हणून इतर ठिकाणी कुठे माहिती मिळते का हे तपासण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बसव कल्याणमध्ये 3 मृतदेह सापडले. आता आमचे कॅमेरामन जे आहेत ना इथे तम्मा पावले, त्यांना कन्नड चांगली येते.
म्हणजे कन्नड चांगली समजते. ते तम्मा हा शब्दच मुळात छोट्या भावासाठी कर्नाटकात वापरला जातो, त्याला कन्नड चांगली येते. त्यामुळं कन्नडमध्ये सर्च करून सुद्धा कन्नड मीडियात कुठे बातम्या आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला. 3 मृतदेह सापडल्याच्या नाही आल्या. बसव कल्याणच्या भागामध्ये एकाच दिवशी अथवा एक दुसऱ्या दिवसाच्या अंतरानंतर 3 मृतदेह सापडलेत का हे सर्च करण्याचा प्रयत्न केला, नाही सापडलं. म्हणजे गुगल बाबाला ठाऊक नाही, पोलीस बाबाला ठाऊक नाही आणि अजून कोणाला ठाऊक नाही. बातमी कुठेच कन्फर्म होत नव्हती आणि मीडियाने अंजली दमानी यांचा हवाला देऊन 3 बॉड्या सापडल्या हे डिक्लेअर करून टाकलं. एवढंच नाही तर मस्साजोगच्या आरोपीच्याच या बॉडी आहेत हेही डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे आता ते सापडणारच नाहीत हेही डिक्लेअर करून टाकलं. मला प्रश्न पडला, मस्साजोगच्या आरोपीच्या बॉड्या सापडायचं ठिकाण बसव कल्याण का करावं? खरं सांगू, सरकार आणि पक्ष असा विचार केला तर महाराष्ट्रात पोलिसांपासून वाचणारा जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रप काँग्रेस यांना हवा असलेला माणूस कशाला झड AK मारायला कर्नाटकात जाईल? तिथे सरकार काँग्रेसचं आहे. लपायचं असेल तर कोणी कर्नाटक निवडेल. आणि समजा या सगळ्यांच्या रडारावर असलेला माणूस कर्नाटकात जाऊन गुन्हा करेल, सापडेल ना पोलिसांना. आणि नसेल सापडेल तरी कर्नाटकचे पोलीस काहीतरी करून हे सगळं घडवून आणतील की नाही. जसं महाराष्ट्रामध्ये एक कांड घडवून आणले होते. देवेंद्र फडणवीसांच्या घरी ते माणूस पाठवून बॅग पाठवून त्यात पैसे दिले, हे एक कांड घडवलं होतं. त्यानंतर गिरीश महाजनना अडकवायचं कांड घडवलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांना माहिती चोरल्याच्या प्रकरणामध्ये फसवायचं कांड घडवलेलं होतं. कांड खूप घडले. तो कांड घडायला काय, त्याला कुठेही कितीही कसेही कांड घडत असतात. आणि या प्रकरणात कोण तिथे जाऊन करेल? बरं, खात्री करून घ्यायची नाही. बसव कल्याणचाच विषय काय येतो तरीही हा प्रश्न माझ्या मनात होता. मग मी जरा भूतकाळात गेलो. जे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर कांड घडलेत ना, जे कांड घडलेत त्या कांडातले आरोपी कर्नाटकातले आहेत. म्हणजे तो बदलापूरवाला प्रकरण असो त्यातला आरोपी कर्नाटकातला आहे. नंतर ते नवी मुंबईतलं एक प्रकरण असो त्यातला आरोपी कर्नाटकातला आहे. म्हणजे मुंबईत घडलेल्या, महाराष्ट्रात घडलेल्या कांडांचं कर्नाटक कनेक्शन जाणीवपूर्वक दिसतं. आता ही बसव कल्याणचं नाव घेऊन आरोपींनाच मारल्याची नवी थिअरी तयार करायची आहे का, हा माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तयार करायची असेल म्हणूनच अंजली दमानी यांना पुढे करून एक नवा मुद्दा पुढे काढला गेलाय का हेही तपासलं पाहिजे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणातलं सत्य काय आहे ते समोर यायला हवं. आणि त्याच्या आधी मला पुन्हा मीडियाला सांगायचंय, अरे बाबांनो, मी कालच म्हणालो होतो तुम्ही गिधाडं झालेले आहात, गिधाडं, जिवंत माणसाच्या इज्जतीची लचके तोडणारे गिधाडं. आता या गिधाडाने किमान खोट्या खबरा खऱ्या म्हणून तरी मांडू नयेत एवढीच अपेक्षा. धन्यवाद.